नमस्कार मित्रांनो, हे आहे आपल्या फार्म हाऊसवरील पपईचं झाड. झाड एकच आहे, परंतु जर आपण पाहिलं पपया त्याच्यावर लागलेल्या तर आपल्याला खूप चांगल्या अशा पपया दिसतील. पपयांची आकारमान जे आहे ते खूप मोठं आहे. तर हे डोळा पडलेली पपई आहे पहा, सुंदर अशी डोळा पडलेली पपई. कशावरून ओळखायची तर हे पिवळं जेव्हा त्यावर येईल तेव्हा डोळा पडला असं समजायचं, आणि ती नंतर आपल्याला खाण्यायोग्य होती. 2-3 दिवस ठेवली की ती चांगल्या प्रकारचे पिकत असते. कोणतंही फळ असेल ते फळ आपण पिकल्याशिवाय, त्याला पाड लागल्याशिवाय आपण काढत नाही. तसं या पपयांचं सुद्धा असंच असतं की त्याला पाड लागण्याची गरज असते. डोळा पडणे म्हणजेच त्याला पाड लागणे. बघा, एकच झाड आहे, परंतु पपया खाण्याची जी हौस आहे ती एक झाड नक्कीच पूर्ण करू शकेल. आता या 2-3 ज्या पपया आहेत त्या मी आता आज खाण्यासाठी काढणार आहे. तर ही पपई आता मी ही अलगद काढतो. एक पपई पहा, हिला छान असा डोळा पडलेला आहे. ही पपई आता 2-3 दिवसामध्ये नक्कीच पिकेल. पपई काढताना काळजी घ्यायची की ती काढल्यानंतर पपयाला चीक असतो, तो चीक अंगावर पडता कामा नये. जर चीक अंगाला लागला तर आपल्या स्किनवर छोटीशी जखम होऊ शकते. म्हणून आपण पपया काढताना एक काळजी घेतली पाहिजे. आता या पपईला सुद्धा छान डोळा पडलेला आहे. ही सुद्धा खाण्यायोग्य अशी पपई झालेली आहे. आता ती आपण काढून घेऊया. थोड्याच पपया लागलेल्या आहेत, परंतु आकारमानानं मोठे असल्यामुळे झाड हे थोडंसं वाकलेलं आहे. त्यानंतर आपल्या फार्म हाऊसमध्ये आणखीन थोडी वेगळ्या प्रकारची झाडे आहेत, जसं की ही जांभळ आहे, त्यानंतर नारळ आहे. जांभळ खूप मोठी झालेली आहे. आंबा आहे, त्यानंतर ही एक जांभळ आहे बघा, खूप मोठी झालेली, यावर्षी फळं लागण्याची शक्यता आहे तिला. त्यानंतर ही आहे आपल्या फार्म हाऊसमधील एक चिक्कूचं झाड. मित्रांनो, आपण आपल्या फार्म हाऊसमध्ये प्रत्येक प्रकारचं एक फळझाड लावलेलं आहे की जेणेकरून आपण आल्यानंतर आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये एक फळ खावयास मिळावं, या हेतून मी ते फळझाडे आम्ही लावलेले आहेत. या ठिकाणी सुंदर असे चिक्कू आपल्या फळबागेत लागलेले आहेत. आकारानं खूप मोठे आहेत. यावर्षी चांगला बहर आल्यामुळे फळंही खूप चांगली लागली होती, आणि असे चिक्कू पाहून खूप आनंद होतो की आपण लावलेल्या झाडाला, आपण संगोपन केलेल्या झाडाला सुंदर अशी फळे जेव्हा लागतात तेव्हा खूप आनंद होतो. तोच आनंद मला ही फळं पाहून आज झालेला आहे. अशा अनेक प्रकारची फळझाडे मी माझ्या फार्म हाऊसमध्ये लावलेली आहेत. आपणही ती लावली, आणि नॅचरल फळं आपल्याला खायला या ठिकाणी मिळतील. हा हापूस आहे आणि हा नारळ आहे. अशी सुंदर असं फार्म हाऊस आपण या ठिकाणी तयार केलेले आहे की आठवडाभराच्या व्यस्त कालावधीमध्ये थोडासा विरंगुळा म्हणून आपण आपलं एक फार्म हाऊस असावं, जेथे आपण गेल्यानंतर मोकळेपणा मिळावा, या हेतून हे फार्म हाऊस आपण तयार केलेलं आहे. अनेक प्रकारचे आंबे आहेत, केशर आहे, तोतापुरी आहे, अनेक प्रकारचे आंबे आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे पेरूचं झाड आहे बघा, यालाही छान छान पेरू लागलेले आहेत बघा. सुंदर असे पेरू या ठिकाणी याला पण लागलेले. म्हणजे प्रत्येक प्रकारचं फळझाड आपल्याला या फार्म हाऊसमध्ये पाहायला मिळेल. हा पेरू आहे, त्या ठिकाणी
हे एक संत्र्याचं झाड सुद्धा लावलेलं आहे. संत्रा अजून त्याला लागला नाही यावर्षी. त्यानंतर आंबा आहे, परत एक पेरूचं झाड आहे आणि हा दुसरं पपईचं झाड आहे बघा. हे सुद्धा खूप सुंदर असं झाड आहे. यालाही खूप पपया लागलेल्या आहेत. या झाडाच्या पपया आम्ही कंटिन्यू खात असतो. सुंदर असं झाड आहे बघा. या ठिकाणी अशी पपयाची 1-2 झाडं जरी असली ना तर आपल्याला फळं खाण्याची हौस आपली पूर्ण होते. त्यानंतर कढीपत्ता आपल्याकडे आहे, डाळिंब आहे, त्यानंतर हे रामफळाचं एक झाड आहे आणि त्यानंतर लिंबाची झाडंसुद्धा आयुर्वेदिक जी असतात ती झाडेसुद्धा आपल्या फार्म हाऊसमध्ये आपण